सरफरोशी ये आशिकी मेरी इसमें कभी सॉरी आई लव यू नहीं डिजर्व करता। ये जो सब तुम कर रहे हो ना तो वो कुछ डिजर्व नहीं करता। बैरन हवा ने दे गई सदा क्यों अभी सरफरोशी ये आशिकी मेरी इसमें कभी। आता जर तुम्ही प्रेम पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहेत आपण आणले हा व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन घेऊन जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचा ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा रेशो आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा जो फोटो इथून सेट करायचा अशा प्रकारे। तर थोडं इथं आपण सेट करूया, त्याच्यानंतर इथून आपल्या बॅक करायचं आहे। इथे तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो व्हिडिओ दिला आहे तुम्हाला मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर थोडा छोटा करायचा, रोटेट करायचा, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो वरती आपण अशा ठेवायचा आहे। ठीक आहे, ठेवल्यानंतर इथून परफेक्ट थोडा बसवा। त्याच्यानंतर आता ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडे ते खाली स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत निघचे अशा प्रकारे। तर इथपर्यंत नेऊया, नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पाहिजे एनजी ठेवूया आणि हा जो आपण बीट व्हिडिओ ॲड केला आहे त्यावरती क्लिक करूया। आणि इथून तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे। इथून मग मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायची। ही जी लाईन आहे येलो कलरच्या अशा प्रकारे आपल्याला 90 डिग्री न्यायची आणि खाली आण अशा प्रकारे आणल्यानंतर थोडी वरने आणि इथून हे जे व्हाईट कलरचा एरो आहे तो अशा प्रकारे वरती अशा वेळी न्यायचं, वरती थोडं इथून अशा वेळी आणायचं आहे म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे झाल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जिथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण जे इमोजी पेन जे दिलं इथून ॲड करायचं आहे। त्याची लेंथसुद्धा जेवढं हे आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता पुन्हा तेच पेन जिथून तर प्लेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचं म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल। आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा यायचं हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ह्याच फोटोच्या आपल्याला आहे ना मध्यभागी एक की द्यायची, म्हणजे 7-8 सेकंद आहे तिथे एकदा, 10 सेकंद आहे तिथे दिली। त्याच्यानंतर इथून आपण 20 सेकंद इथे एक देऊन डायरेक्ट शेवटला एक देऊ इथे आणि पहिल्या कीपाशी येऊन हा जो फोटो इथून नेऊया लेफ्ट साईडला। पुन्हा दुसऱ्या कीपाशी आल्यानंतर राईट साईडला हा फोटो न्यायचा अशा प्रकारे। पुन्हा आपल्याला तिसऱ्या कीपाशी आल्यानंतर हाच फोटो लेफ्ट साईडला न्यायचा आहे। पुन्हा हाच फोटो आपल्याला आहे ना शेवटच्या कीपाशी आल्यानंतर राईट साईडला न्यायचा अशा प्रकारे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा त्याच्यातून बॅक करायचे, इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला हा डायमंड झूमचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओज बॉक्सेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, सर्चवरती क्लिक करून गर्ल्स सिक्रेटचा जो इफेक्ट आहे इथून सर्च करून इथून सिलेक्ट करा। ह्या जे इफेक्टची लेंथ तशी शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर सिम्पली आपल्या हे जी लेअर आहे गर्ल्स सिक्रेटची इफेक्टची त्यावरती क्लिक करायचं आहे। ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ऑल व्हिडिओचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।